नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत दामोदर जोमडे, विषय भौतिकशास्त्र. आपण यापूर्वी आपले 2 क्लास झालेले आहेत आणि ते दोन्ही क्लासचे आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड कोनिकल मोशन हे कशा पद्धतीने काम करतात ते आपण यापूर्वी बघितलं. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आज आपल्याला पाहायचं आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जाऊया आपण आपल्या टॉपिककडे. बघा, हेडिंग आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. 2 types of vertical circular motion are commonly observed in practice. जनरली 2 प्रकारचे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतात. तर त्याचे 2 प्रकार कुठले? पहिला प्रकार आहे एक कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन such as a joint wheel or similar games. In this case, the speed is either kept constant or not totally controlled by gravity. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल फिरता झुला जत्रेमध्ये जर गेले तुम्ही तर तो ज्याला आकाश पाळणा म्हणतो आपण तो बघितला असेल तर त्याला आपण गेंट व्हील म्हणू शकतो, जॉईंट व्हील म्हणू शकतो किंवा तशा पद्धतीचा कुठलाही गेम ज्याला ग्रॅव्हिटीने कंट्रोल केलेलं नाहीये, त्याला आपण मोटरने किंवा कुठल्या तरी कंट्रोल केलेला आहे आणि ज्यामुळे तो स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट स्पीड मध्ये उभ्या पद्धतीने फिरत असतो. हा पहिला प्रकार. दुसरा जो आहे त्यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल ओनली बाय ग्रॅव्हिटी. दुसऱ्या याच्यामध्ये फक्त ग्रॅव्हिटीने कंट्रोल केलेला आहे. इन दिस केस we initially supply the necessary energy mostly at the lowest point. Then onward the entire kinetic energy is governed by the gravitational force. During the motion there is interconversion of kinetic energy and gravitational potential energy. दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय दिसत आहे की जी एनर्जी आहे आपण एकदाच्या एखाद्या वस्तूला वर नेऊन ठेवली आणि तिथून जर सोडून दिली, म्हणजे सुरुवातीला ती खाली होती नंतर तिला वर नेऊन ठेवली आणि सोडून दिली तर ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागते. पण या ठिकाणी आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही करत आहोत. या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन पोटेन्शियल एनर्जीमध्ये आणि पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये वारंवार होत असते. म्हणजे पोटेन्शियल आणि कायनेटिक दोन्ही एनर्जी एकमेकाला युटिलाइज करतात. याच्यामध्ये बघा समजून चला एक पॉइंट मास आहे. आता पॉइंट मास म्हणजे काय? एक छोटासा मासचा तुकडा, म्हणजे एखादी वस्तू आहे जी छोटीशी आहे आणि काय करताय ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करताय ग्रॅव्हिटीच्या अंडरमध्ये. म्हणून हेडिंग आहे पॉइंट मास अंडरगोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. समजून चला जसं केस फर्स्ट मध्ये दिलेला आहे मास टाइड टू ए स्ट्रिंग. एक मास आहे जे स्ट्रिंगला बांधलेला आहे. एक स्पेरिकल बॉक्स घेतला किंवा एक दगड घेतला आणि काय केलं आपण त्याला एका धाग्याला बांधलं. तो धागा कसा असायला पाहिजे? तर धागा असायला पाहिजे मासलेस, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल. आणि नंतर काय केलं त्याला व्हील केलं. संपूर्ण याच्यामध्ये आपण त्याला फिरवलं along a vertical circle so that the bob perform the vertical circular motion and string rotate in a vertical plane. At any position of the bob there are only 2 forces acting on the bob. काय लक्षात येत आहे तुम्हाला की जर समजून चला एक तुम्ही दगड किंवा काहीतरी घेतला आणि त्याला जर धागा बांधला आणि त्याला जर गोल फिरवला तर ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल जी तुम्हाला पुढच्या डायग्राम मध्ये दिसेल. बघा त्या ठिकाणी डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला 4 पोझिशन, ए पोझिशन, बी पोझिशन, सी पोझिशन आणि डी पोझिशन. ए पोझिशनला जेव्हा पार्टिकल होता त्यावेळेस त्याचं वजन जे आहे ते खालच्या बाजूला ऍक्ट होत होतं एमजी. त्या ठिकाणी धाग्याला येणारं जे टेन्शन आहे त्याला आपण टीए म्हटलं. बी पोझिशनला जेव्हा पार्टिकल होतात म्हणजे टेन्शन आणि वजन ए या पोझिशन मध्ये दोन्ही एकाच दिशेला आहे. पॉइंट लक्षात घ्या. ए हा पॉइंट बघा तुम्हाला लक्षात येईल की टीए आणि एमजी या दोघांची डायरेक्शन जी आहे ती डाऊनवर्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. त्याच्यानंतर बी या पोझिशनला बघा
काय लक्षात येतं या डायग्राम वरून? वजन जे आहे ते ऑलवेज ग्रॅव्हिटीमुळे खालच्या बाजूला, पण अगदी त्याच वेळेत टेन्शन मात्र सेंटरकडे जात आहे ते टीबी, आणि ते किती आहे? टीबी इज इक्वल टू 6 mg प्लस टी. इतकं टेन्शन वरच्या बाजूला पुल करतात. सी आणि डी या दोन्ही सिमिलर पोझिशन आहेत, पण एकाला ऍक्सलरेट्स म्हणून दाखवलेलं आहे आणि दुसऱ्याला रिटार्डेट्स म्हणून दाखवलेलं आहे. आता असं का? कारण जेव्हा वरून पार्टिकल खाली येत होता तेव्हा तो ऍक्सलरेशन वाढत होता, त्याचा स्पीड वाढत होता, आणि जेव्हा तो खालून वर जायला लागला तेव्हा त्याचा स्पीड जो आहे तो कमी झाला. म्हणून एकाला आपण ऍक्सलरेट म्हटलं तर दुसऱ्याला आपण रिटार्डेट्स. आता सी या पोझिशनला काय दिसत आहे आपल्याला? वजन जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि टेन्शन टीसी इज इक्वल टू टीडी, दोन्ही पॉइंटचं टेन्शन सारखंच आहे. त्याच्यानंतर डी या पॉइंटला जर बघाल, टीसी इज इक्वल टू टीडी किती असायला पाहिजे? 3 mg प्लस टीए, म्हणजे टीएचं जितकं होतं त्या हिशोबाने 3 mg. या पॉइंटने तो रिटार्ड. परत मधात दोन पॉइंट दाखवलेले आहे, एक मधातला पॉइंट घेतलाय ए आणि सी च्या मधात, आणि दुसरा घेतलेला आहे बी आणि डी च्या मधात. त्या पण पॉइंटकडे थोडंसं लक्ष द्या. काय लक्षात येत आहे आपल्याला? त्या दोघांच्या मधातल्या पॉइंटमध्ये टेन्शन जे आहे ते एमजी कॉस थिटा तिरप्या डायरेक्शनला आहे, तर एमजी खालच्या बाजूला आहे. एमजी साइन थिटा जो आहे तो व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला दिसत आहे आपल्याला. टेन्शन T1 म्हटलेलं आहे त्याला, आणि खालची जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये टेन्शन T2 क्रिएट झालेला अँगल अल्फा, एमजी आणि एमजी कॉस अल्फा, एमजी साइन अल्फा याही ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजेच आपण T2 ला टेन्शनला ऑपोजिट जो कॉम्पोनंट आहे एमजी ला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, एमजी साइन अल्फा, एमजी कॉस अल्फा. वरच्या याच्यामध्ये एमजी साइन थिटा, एमजी कॉस थिटा. हा एक पार्टिकल फिरत असताना त्यामध्ये काय काय असते ते आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता जाऊया सुरुवातीपासून की नेमकं काय झालं या ठिकाणी. बघा, पहिली पोझिशन ए या पोझिशनला इट्स वेट एमजी इज व्हर्टिकली डाऊनवर्ड विच इज कॉन्स्टंट. एखादी वस्तू घेतल्यावर तिचं वजन हे कॉन्स्टंट असणार. बी, force due to the tension along the string is directed toward the center. Its magnitude changes periodically with time and location. त्याला पुल करणारा जो फोर्स आहे तो जो आहे तो आपल्याला असं लक्षात येईल की तो पिरियडिकली टाइम आणि लोकेशन नुसार व्हॅरी होत आहे. ऍज द मोशन इज नॉन युनिफॉर्म, याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही म्हणू शकत. का? कारण जेव्हा पार्टिकल वरून खाली येतो, खाली येत असताना त्याची गती वाढत जाते, आणि जेव्हा पार्टिकल खालून वर जातो त्यावेळेस मात्र त्याची गती कमी होते. आणि ज्यामुळे गतीमध्ये फरक असल्यामुळे आपण त्याला युनिफॉर्म मोशन म्हणू शकत नाही. म्हणून या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म मोशन म्हटले. द रिझल्टंट फोर्स ऑफ द टू फोर्सेस इज नॉट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर except the uppermost and the lowermost position of the ball. At all the other position, the part of the resultant is the tangential and used to change the speed. ते आपल्याला डायग्राम मध्ये दिसलेलंच असेल. पण आता आपण एक एक पोझिशन घेतली आणि त्या ठिकाणी नेमकं काय झालं त्याचा अभ्यास केला. त्यातली पहिली पोझिशन अपरमोस्ट पोझिशन ए. या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे? बोथ वेट एमजी and forces due to the tension TA are acting downward. जसं मी बघा म्हटलं होतं की पहिल्या डायग्राम मध्ये जर बघाल तुम्ही, जेव्हा पार्टिकल वर असेल त्यावेळेस त्याचं वजनही खालच्या बाजूला असेल आणि बांधलेल्या धाग्याचं टेन्शनही खालच्या बाजूला असेल. म्हणून म्हटलेलं आहे बोथ द वेट एमजी अँड द फोर्स ड्यू टू द टेन्शन TA आर डाउनवर्ड्स. दॅट इज टुवर्ड द सेंटर. इन दिस केस द रिझल्टंट is use only the centripetal force. आणि तो काय प्रोव्हाइड करताय टेन्शन त्या ठिकाणी? तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करताय. Thus if VA is the speed of the uppermost point, we get, जर समजून त्याला V म्हणजे वेलोसिटी आणि A ही पोझिशन आहे, म्हणजे V हा जर स्पीड असेल अपरमोस्ट पॉइंटचा, तर आपल्याला काय मिळत आहे? mg प्लस TA, म्हणजेच वेट आणि टेन्शन मिळून
सेंट्रिपिटल फोर्स तयार करताय mg प्लस TA इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन r, ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटले. इफ r इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, तो जो सर्कल दाखवला होता मगाच्या याच्यामध्ये, तर त्याची जर रेडियस r असेल, इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग, ती धाग्याची लांबी पण असायला पाहिजे, कारण जितका धागा लांब असेल तितकीच त्याची रेडियस असेल. फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड ॲट दॅट पॉइंट, or if the motion to be the realized with the minimum possible energy T is equal to 0, that is Va minimum is equal to under root Rg. टेन्शन जर 0 झालं तर Va काय होईल, ते फॉर्म्युल्यामध्ये टी ची व्हॅल्यू ठेवून बघा 0, mg इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन r होईल, m कॅन्सल झाला, मग काय उरलं, तर हा g जर या बाजूला आणला तर rg होईल, va स्क्वेअर इज इक्वल टू rg होईल, आणि म्हणजेच va मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट rg हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. हा इक्वेशन नंबर 2 समजूया. हे झाले एका पोझिशनची. आता लोअर मोस्ट पोझिशन बघितले, फोर्सेस ड्यू टू द टेन्शन. या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, बी या पोझिशनला टेन्शन टीबी इज व्हर्टिकली, टेन्शन टीबी इज व्हर्टिकली अपवर्ड, that is the radius that is towards the center and opposite to the mg. In this case also the resultant centripetal force is Vb is the speed at the lowermost point. दुसऱ्या पोझिशन वरून असं लक्षात येईल की त्या ठिकाणी टेन्शन जे आहे ते वरच्या बाजूला आणि वेट जे आहे ते खालच्या बाजूला, आणि त्यामुळे या ठिकाणी ऍडिशन नव्हतं, सबस्ट्रॅक्शन झालेलं आहे. टीबी मायनस एमजी इज इक्वल टू एम व्हीबी स्क्वेअर अपॉन, ज्या ठिकाणी व्हीबी ही त्या पॉइंटची व्हेलॉसिटी असेल, बी या पॉइंटची व्हेलॉसिटी. While coming down the uppermost to the lowermost point, the vertical displacement is twice r. वर असणारी रेडियस r आणि खाली असणारी रेडियस r, मग r आणि r ज्याला सर्कलचा आपण डायमीटर म्हणतो तो ट्वाइस r झाला. अँड हेन्स द मोशन इज गव्हर्न ओनली बाय द ग्रॅव्हिटी, आणि हे जे मोशन होतं वरून खाली येणारं हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीमुळे झालं. And the corresponding decrease in gravitational potential energy is converted into the kinetic energy. जसं की आपल्याला माहित आहे की एखादी वस्तू जर उंचावर असेल तर त्या ठिकाणी त्याची पोटेन्शियल एनर्जी असते, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. पण तीच वस्तू जर खाली आली, वरून खाली आली, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन हे कायनेटिक एनर्जी मध्ये होत असते, जे या ठिकाणी झालेलं आहे. कशा पद्धतीने झालं ते बघा. वर दिसत आहे आपल्याला वेट mg आणि डिस्टन्स जे आहे ते ट्वाइस r मायनस इज इक्वल टू हाफ m vb स्क्वेअर मायनस हाफ m va स्क्वेअर. मग यामध्ये आपण m तिन्ही ठिकाणी कॅन्सल करा, मग काय उरेल, इकडे ट्वाइस जी आर उरला, इकडे हाफ हाफ आहे. आपण हाफला जर कन्वर्ट केलं किंवा 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशनला, तर असं लक्षात येईल हाफ 7 होईल, म्हणजे m तर कॅन्सल केलाच होता, vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर इज इक्वल टू 4rg. हे इक्वेशन आपल्याला. मग या इक्वेशनला अगोदरच्या इक्वेशन मध्ये जर ठेवलं आपण, तर vb मिनिमम किती असेल, तर आपल्याला तिथे आलं होतं 1mg, म्हणजे अंडर रूट rg आला होता. va ची व्हॅल्यू अंडर रूट rg, va स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे अंडर रूट rg, सॉरी va स्क्वेअर ची व्हॅल्यू rg आहे, कारण va ची व्हॅल्यू अंडर रूट rg होती. va चा जर स्क्वेअर केला तर अंडर रूट निघून जाईल आणि व्हॅल्यू असेल rg. मग vb स्क्वेअर किती असायला पाहिजे, तर हा जो एक rg आहे तो या बाजूला आणला, 4 + 1 5rg होईल, आणि त्यावरून vb किती असायला पाहिजे, तर vb इज इक्वल टू अंडर रूट 5rg. आता हे जे इक्वेशन आहे त्याला पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवा, काय मिळेल बघा, टीबी मायनस टीए मायनस ट्वाइस एमजी इज इक्वल टू एम आर व्हीबी स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. युजिंग इक्वेशन 3, ज्याला आपण 1.12 म्हणूया, अँड रिअरेंजिंग वी गेट टीबी मायनस टीए इज इक्वल टू 6mg. म्हणजे याच्यामध्ये जर यांच्या व्हॅल्यू जर ठेवल्या आपण, तर असं लक्षात येईल की टीबी मायनस टीए ची व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे, तर आपल्याला ती 6mg, कोणत्याही दोन पॉइंट मधलं टेन्शन हे 6mg असते हे प्रूव्ह होईल.
त्याच्यानंतर पुढची पोझिशन, पोझिशन व्हेन द पार्टिकल स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल सी ऑर डी. जेव्हा पार्टिकल मधात असेल, आपण 3 पोझिशन बघितल्या, एक अपर मोस्ट पार्टिकल वर असतानाची पोझिशन, दुसरी लोअर पार्टिकल खाली असतानाची पोझिशन, आणि तिसरी मधात पार्टिकल मधात असतानाची पोझिशन. काय लक्षात येईल आपल्याला? द फोर्सेस ड्यू टू द टेन्शन इज ओनली द फोर्स towards the center as the weight mg is perpendicular to the tension. Thus the forces due to the tension is the centripetal force used to change the direction of velocity, and the weight mg is only used to change the speed. Using the similar mathematics, we can be shown that same formula वापरायचा आपल्याला जो आपण पहिले वापरलेला आहे, Tc minus Ta is equal to Td minus Ta. म्हणजे सी आणि डी इक्वल पॉइंट असल्यामुळे टीसी मायनस टी ए केलं काय किंवा टीडी मायनस टी ए केलं काय, दोन्हीची व्हॅल्यू सेम येणार आहे 3mg. अँड व्हीसी मिनिमम इज इक्वल टू व्हीडी मिनिमम किती असायला पाहिजे, तर ती असेल √3rg. ते 3 वरून आपल्याला काय लक्षात आलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा पार्टिकल वरच्या पोझिशनला होता त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी होती √rg. जेव्हा पार्टिकल खालच्या बाजूला होता त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी होती √5rg, आणि जेव्हा पार्टिकल मधात आला त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी आली √3rg. म्हणजे 1, 3, 5 एका सर्कल मध्ये जर आपण गेलो तर असं लक्षात येईल की वरच्या पोझिशनला √rg, मधातल्या पोझिशनला √3rg आणि खालच्या पोझिशनला √5rg. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज मिळतील. सेकंड केस मध्ये बघा, मास टाइड टू ए रॉड. समजा आता आपण स्ट्रिंग न घेता एक रॉड घेतला, आता स्ट्रिंग मध्ये आणि रॉड मध्ये काय फरक असेल? जसं स्ट्रिंग जो आहे तो कधी एक्सटेंड होऊ शकतो तर कधी म्हणजे ज्याला स्लॅक म्हणतो आपण, ढिला होऊ शकतो. जर व्हेलॉसिटी जर प्रॉपर नसेल तर तो ढिला होऊ शकतो, आणि पार्टिकल जो आहे तो खाली पडू शकतो. रॉडच्या बाबतीत तसं घडणार नाही. कन्सिडर ए बॉब दॅट इज पॉइंट मास. एक पॉइंट मास घेतला टाइड टू ए प्रॅक्टिकली मासलेस रिजिड रॉड. आता मासलेस रॉड कसा काय असू शकतो? एखादा जर रॉड असेल तर त्याला मास असायलाच पाहिजे, पण खूप हलका आहे ज्याच्यामुळे आपण मासलेस आहे आणि रिजिड आहे असं गृहीत धरलं. प्लॅस्टिक रॉड आहे समजूया आपण, ज्याचं वजन अतिशय कमी. बिगिन अलाउन व्हर्टिकल सर्कल, त्याला आपण एका उभ्या सर्कल मध्ये जोडले. द बेसिक डिफरन्स बिटवीन द रॉड अँड द स्ट्रिंग is that the string need to be some tension at the all point, including the uppermost point. म्हणजे काय, तर जो आपला बेसिक डिफरन्स जो असेल रॉड मध्ये आणि स्ट्रिंग मध्ये तो काय असायला पाहिजे की स्ट्रिंगला प्रत्येक पॉइंटला काही ना काहीतरी टेन्शन पाहिजे, आणि खास करून वरच्या पॉइंटला, तरच तो त्या ठिकाणी राहू शकतो. रॉडला त्याची काही गरज नाही. There is a certain minimum speed equation 1.10 is a necessary uppermost point in the case of a string. In the case of rod, as the rod is rigid, such a condition is not necessary. Rod rigid असल्यामुळे कुठलीही कंडिशन नाही. Thus, practically zero speed is possible at the uppermost point. वरच्या बाजूला आपण रॉडला जर समजून त्याला एखादा स्पियर जर बांधला तर तो वरच्या बाजूला राहू शकतो, पण स्ट्रिंगच्या 0 स्पीडला. पण स्ट्रिंग मध्ये तसं होणार नाही, तो खालच्या बाजूला आहे. Using the similar mathematics, it is the left to the readers to show that V lowermost खालच्या बाजूला असताना मिनिमम स्पीड किती असला पाहिजे, √4rg. 4 ला बाहेर काढला तर √च्या बाहेर 4 काढल्यामुळे 2 होईल, आणि √rg. V minimum of the rod horizontal position is equal to √2rg. मग लोअर मोस्ट आणि अपर मोस्ट यांचा जर डिफरन्स काढला तर परत पुन्हा तोच आला जो पहिल्या ह्याच्यामध्ये आला होता. टेन्शन जे आहे ते दोन ठिकाणचं, वरचा पॉईंट ए आणि खालचा पॉईंट बी, यामधलं टेन्शन कायम आहे, ते आहे 6mg. म्हणजे तुम्ही रॉड घेतला काय किंवा स्ट्रिंग घेतला काय, त्याच्यामुळे टेन्शन मध्ये कुठेही बदल झालेला दिसत. आपल्या सर्वांना कल्पना असेल स्पियर ऑफ डेथ, मृत्यूगोळ, त्याला मराठीत आपण मृत्यूगोळ म्हणतो आणि हिंदीमध्ये मौत का कुआं म्हणतो. जनरली हा शब्द सर्कसच्या अनुषंगाने वापरले जाते. मौत का कुआं काय असतो हा मौत का कुआं?
दिस इज द पॉप्युलर शो इन द सर्कस. सर्कस मध्ये हा खूप चालणारा शो आहे आणि बरेच जण असे स्टंट करतात. ड्युरिंग दिस टू व्हीलर रायडर, टू व्हीलर चालवणारे जे काही असतात, अंडरगो राउंड इनसाइड द हॅलोस्फिअर, एक सिलेंड्रिकल सर्कल तयार केलेले असतात. म्हणजे सिलेंड्रिकल रिंग असतात. त्या रिंग मध्ये रायडर जे असतात ते व्हेकल चालवणारे ते त्या ठिकाणी, ज्याला आपण काय म्हणतो की सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. हॅलोस्फिअर म्हटलेला तो स्फिअर मोकळा. स्टार्टिंग विथ ए स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल दे इव्हेंच्युअली परफॉर्म रिव्होल्यूशन अलॉंग द व्हर्टिकल सर्कल. सुरुवातीला खालून फिरवतात, म्हणजे मोटरसायकल जी आहे ती खाली फिरवता फिरवता अशी कंडिशन येते की ती एकदा त्या बॉर्डरला पोहोचतात आणि नंतर त्या बॉर्डरच्या सभोवताल गोल 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 फिरत राहतात. अरे कसं पॉसिबल आहे? द डायनामिक्स ऑफ दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज सेम एज दॅट ऑफ द पॉइंट मास टाइड टू द स्ट्रिक, एक्सेप्ट दॅट द फोर्सेस ड्यू टू द टेन्शन टी इज रिप्लेस बाय द नॉर्मल रिएक्शन. या ठिकाणी त्या रायडरला कुठेही धाग्याने बांधून ठेवलेलं नसते, त्यामुळे या ठिकाणचं टेन्शन जो आहे तो काढून टाकावा लागेल आणि टेन्शनच्या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला, तर नॉर्मल रिएक्शन. यस, इफ यू सीन दिस शो, जर तुम्ही तो शो बघितला असेल, ट्राय टू व्हिज्युअलाइज दॅट द इनिशियली देअर आर ए नियरली हॉरिझॉन्टल सर्कल. तुम्ही जर तो शो बघितला असेल तर लक्षात येईल की सुरुवातीला ते हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये गोल गोल फिरतात. The linear speed is more than the larger circle, but the angular speed frequency is more than the smaller circle. While starting or stopping, this is at the theory of a conical pendulum. जेव्हा स्टॉप करायचं असेल त्यावेळेस त्याला स्पीड कमी किंवा वाढवत न्यावी लागेल. जर समजून त्याला स्टार्ट करायचं आहे, सुरुवातीला हळूहळू तो गोल गोल फिरवता फिरवता स्पीड वाढवत जाईल. एक कंडिशन असेल की त्याच्या वाढलेल्या स्पीडमुळे तो हॉरिझॉन्टली सुद्धा परफॉर्म करू शकेल. या ठिकाणी दोन फोर्सेस ऍक्टिव्ह, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपिटल फोर्स त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करेल. पण जी वॉल असेल, ज्याला वॉल ऑफ डेथची आपण वॉल म्हटलं, तर ती त्याला बाइंड करून ठेवेल, त्याला बाहेर जाऊ देणार. कोनिकल पेंडुलम तर जवळपास त्याच पद्धतीने असेल. पुढचा पॉइंट बघा, व्हेकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. समजून त्याला एक ब्रिज आहे जो कॉन्व्हेक्स आहे. आता कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स तुम्हाला माहिती, अंतर्वक्र बहिर्वक्र. म्हणजे एखादी वस्तू जर आतल्या बाजूने जर गोल असेल आणि बाहेरच्या बाजूने जर फुगेल असेल तर त्याला आपण कॉन्व्हेक्स म्हणतो. अगदी त्याच्या विरुद्ध एखादी वस्तू जर समजून चला की या पद्धतीने आतल्या बाजूने जर खोल असेल आणि बाहेरच्या बाजूने फुगेल असेल तर त्याला आपण कॉन्केव्ह म्हणतो. या ठिकाणी कॉन्व्हेक्स ब्रिज दिलेल्या डायग्राम मध्ये बघा, जो ब्रिज आहे त्याचा सेंटर सी आहे, त्याची रेडियस जी आहे ती आर आहे आणि एक व्हेकल आहे जिचं वजन एम जी आहे, नॉर्मल रिएक्शन एन आहे, ती त्या ब्रिज वरून चाललेली आहे. आपण यासाठी असं समजा की एक पहाड आहे जो खालून वर आपल्याला चढतो आपण आणि आपण त्या पहाडाच्या टॉपवर पोहोचलेलो आहोत. आता पुन्हा वरून खाली यायचं. या कंडिशन मध्ये काय होईल? फिगर shows a vehicle at the top of a convex over bridge. During its motion, the part of the vertical circular motion forces acting on the vehicle are, जेव्हा ती व्हेकल त्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस त्याचं कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होते, वेट एम जी अँड नॉर्मल रिएक्शन फोर्स एन, बोथ ऑफ द वर्टिकल लाइन्स, that is topmost position, the resultant of this must provide the necessary centripetal force vertically downward. If the vehicle is at the uppermost position, thus if v is the speed at the uppermost position, v हा स्पीड आहे असं जर आपण धरलं तर मग ज्या पद्धतीने आपण काढलं लोवेस्ट पोझिशनला की वेट आणि नॉर्मल रिएक्शन हे एकमेकाला अपोजिट असल्यामुळे mg मायनस m is equal to mv square upon r. As the speed is increases, n goes on decreasing. Normal reaction is an indication of the contact. Thus, for the just maintaining the contact, n is equal to 0. जर समजून झालं की आपण नॉर्मल रिएक्शन 0 आहे असं जर इमॅजिन केलं
This imposes an upper limit of the speed Vmax is equal to under root rg. काय निघेल? Vmax is equal to under root rg. कसं झाला फॉर्म्युला तयार? तुम्ही बघत असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये बघा mg मायनस n इज इक्वल टू mv स्क्वेअर आपण दोन्ही बाजूला m आहे कॅन्सल करा मग उरेल g मायनस n इज इक्वल टू v स्क्वेअर बाय r. आता नॉर्मल n जो आहे तो आपण 0 घेतलेला आहे म्हणजे n निघून गेला. आता इक्वेशन तयार झालं g इज इक्वल टू v स्क्वेअर बाय r म्हणजे r ला जर या बाजूला आणला तर v स्क्वेअर इज इक्वल टू rg आणि म्हणून तयार होईल Vmax इज इक्वल टू अंडर रूट rg. अशा पद्धतीने इक्वेशन डिराइव्ह केले. पुढचे हेडिंग आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इज एन एनालॉगस टू द क्वांटिटी फॉर द मास. फिजिक्स मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाला खूप सारं महत्व आहे. आपण मासला न मोजता मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास यांच्यामध्ये काय एनालॉगी आहे ती आपण बघणार. इन 11th स्टँडर्ड 11वी मध्ये आपण we see that the angular displacement, angular velocity, angular acceleration respectively replace displacement, velocity and acceleration. 11वी मध्ये आपण बघितलं की आपल्याला जे 10वी पर्यंत शिकवण्यात आलं होतं की डिस्प्लेसमेंट हे सरळ असते, वेलॉसिटी ही जी आहे सरळ असते, ऍक्सेलरेशन सरळ असते. सर्क्युलर मोशन मध्ये ते त्यालाच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटलेलं आहे, अँग्युलर वेलॉसिटी म्हटलेलं आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हटलेलं आहे. आणि आपण त्याची इक्वेशन पण तयार केली होती व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस वाय एस वगैरे वगैरे जे काही असेल जे आपण कायनेमॅटिकल इक्वेशन म्हटले होते ते. ऑल्सो द टॉर्क इज एन एनालॉगस क्वांटिटी ऑफ फॉर फोर्स expression of a linear momentum force for a fixed mass and the kinetic energy include the mass as a common term. In order to have their rotational analogous we need a replacement for the mass. आपल्याला रोटेशनल मोशन जर बघायचं असेल तर आपल्याला मासला काढून टाकावं लागेल आणि ते डायरेक्टली काढता येणार नाही तर मग आपल्याला त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इफ वी ओपन ए डोअर विथ हिंग्स वी गिव्ह ए सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू इट. समजून त्याला एखादा दरवाजा आहे जो आपल्याला काढायचा आहे. तुम्ही पूर्ण दरवाजा तर काही उचलून ठेवणार नाही. त्या दरवाजाला धरायला जी कडी असेल त्याला तुम्ही एका बाजूने दुसऱ्या बाजूला या पद्धतीने सरकवा आणि दरवाजा जो आहे तो अँगल मध्ये समजून झाला की हा बंद आहे त्या पोझिशन मध्ये तो ओपन आहे, ओपन किंवा क्लोज करता येईल. म्हणजे या ठिकाणी जो आहे तो अँगल क्रिएट होईल. द एफर्ट needed for this depend only upon the mass of the tool. तुम्हाला किती फोर्स लागेल दरवाजा सरकायला असं जर एखाद्याला विचारलं तर दरवाजा किती वजनाचा आहे त्यावर डिपेंड करेल. दरवाजाचं जर वजन जास्त असेल तर फोर्स पण जास्त लागेल, वजन कमी असेल फोर्स पण कमी लागेल. म्हणजे त्याचा मास किती आहे यावर डिपेंड करेल. बट ऑल्सो डिपेंड अपॉन द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. एवढंच नव्हे तर तो किती लांब आहे दरवाजा किंवा रुंद किती आहे यावर सुद्धा डिपेंड करेल. म्हणजे जितका जास्त रुंद असेल तितका कमी फोर्स लागेल आणि जितका कमी रुंद असेल म्हणजे जितका लहान असेल तितका त्याला जास्त फोर्स ने पुल करावं लागेल. तुम्ही बघितलं असेल कधी कधी की एखादा बोल्ट जर असेल आणि तो जर टाईट झाला असेल तो जर निघत नसेल तर त्याला पाना लावून आणखी एक अटॅचमेंट जोडून दुरून त्याला ओढले जाते. कशासाठी? अंतर जितकं जास्त तितका फोर्सचा अप्लाय होईल जास्त, म्हणजे कमी फोर्स मध्ये ती वस्तू जास्त काम करते. दॅट इज व्हेअर वी फोर्स अप्लाय. आपण कुठे फोर्स अप्लाय करतो या गोष्टीवर जास्त डिपेंड करेल की दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला किती एनर्जी लागते. Thus the quantity analogous to the mass include not only mass but also the take care distance wise distribution of the mass around the axis of rotation. To know the exact relation, let us derive an expression for the rotational kinetic energy which is sum of translational kinetic energy of all the individual particles. त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया समजून घ्यावं लागेल आणि आपल्या पुढच्या युनिटमध्ये आपल्याला त्या सर्वच कॉन्सेप्ट हळूहळू येईल आपल्याला. त्या ठिकाणी बघा एक बॉडी आहे समजून चला. त्या ठिकाणी n नंबर ऑफ पार्टिकल आहे. n म्हणजे इन्फिनिटी असू शकते. आपण या दिलेल्या डायग्राम मध्ये 3 पार्टिकल घेतलेले आहेत. एक m1 आहे, दुसरा m2 आहे आणि तिसरा mn.
जिथून आपण पार्टिकल मोजायला सुरुवात केला त्याला 1 नंबर दिला, त्याच्यानंतरच्या पार्टिकलला 2 दिला, मग 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7, 8, 9, 10, खूप सारे आहेत, इन्फायनाईट आहेत. आणि म्हणून आपण मोजणाऱ्या शेवटच्या पार्टिकलला mn लिहिलेला आहे. तो हजारावा पण असू शकतो, 10,000 पण असू शकतो, लाखावा पण असू शकतो. कारण बॉडीमध्ये किती पार्टिकल आहे ते त्या बॉडीवर डिपेंड करेल, म्हणून त्याला n म्हटलं. आणि प्रत्येकाचं ज्या ऍक्सिस मधून तो फिरत आहे पार्टिकल, त्या ऍक्सिस पासून अंतर मोजलेलं आहे, ज्याला रेडियस म्हटलेला आहे. m1 ची रेडियस r1, m2 ची रेडियस r2, m3 ची असते तर r3, आणि या ठिकाणी mn ची r4. पण वस्तू जी फिरत आहे ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरत आहे, ज्याला आपण कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा म्हणतो. ती बॉडी आपल्याला या ठिकाणी दाखवते. बघा, फिगर 1.12 shows rigid object rotating with a constant angular speed omega. ही जी बॉडी आहे ती कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगाने फिरत आहे अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे जी वस्तू आहे त्या वस्तूच्या मनातून जाणाऱ्या प्लेन मध्ये ती वस्तू फिरत आहे असं आपण समजूया. समजा ही ती वस्तू असेल आणि ती जर हा जर त्याचा सेंटर असेल तर तो या ठिकाणाहून या पद्धतीने ऍक्सिसली रोटेट होतो. ती वस्तू कुठलीही असू शकते, अशी गरज नाही की ती दगडच असली पाहिजे किंवा कुठलाही ऑब्जेक्ट घेतला. समजा ती वस्तू ही आहे तर मग याचा हा सेंटर असेल, या सेंटर मधून ती रोटेट होत आहे आणि इथून वेगवेगळ्या अंतरावर ते पार्टिकल असेल. For the theoretical amplification, let us consider the object to be the consisting of n particle of masses. त्या पार्टिकलचे जे मासेस आहे ते आपण या पद्धतीने घेऊया, m1, m2, m3 dash 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 m at the respective perpendicular distance r1, r2, r3 dash 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 r from the axis of rotation. As the object rotates, all these particles perform uniform circular motion with the same angular speed omega, but with a different linear speed. v1 is equal to r1 omega. बघा, फिरत असताना प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे ओमेगा, पण लिनियर व्हेलॉसिटी मात्र कॉन्स्टंट नसेल. का? कारण आपला फॉर्म्युला आहे लिनियर व्हेलॉसिटीचा v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. तर या ठिकाणी ओमेगा कॉन्स्टंट आहे पण r मात्र बदललेला आहे प्रत्येक पार्टिकलसाठी. v1 साठी r1 असल्यामुळे v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा, v3 जर असता तर v3 इज इक्वल टू r3 ओमेगा डॅश 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 vn इज इक्वल टू rn ओमेगा. या पद्धतीने तो फॉर्म्युला तयार. मग आता यांची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पहिल्या पार्टिकलसाठी किती असेल ती आपल्याला काढता येईल. कायनेटिक एनर्जी काढावी लागेल सुरुवातीला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ mv स्क्वेअर. मग पहिल्या पार्टिकलसाठी तो बनेल हाफ m1 v1 स्क्वेअर, पण v1 स्क्वेअर आपण काढलेला आहे r1 ओमेगा ज्याला म्हटले r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ज्याला म्हणू आपण, कारण v1 इज इक्वल टू r1 ओमेगा आहे म्हणून फॉर्म्युला तयार होईल हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. Similarly, will be the case of all the other particles. याच पद्धतीने बाकी पार्टिकलचा आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढू शकतो आणि त्या सर्वांची सम घ्यायची. म्हणून म्हटलेलं आहे सिमिलर will be the case of all the particles. Rotational kinetic energy of the object is the sum of the individual translational kinetic energies. Thus total kinetic energy त्या सर्वांची जर टोटल केली, पहिल्या पार्टिकल साठी हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, दुसऱ्या पार्टिकल साठी हाफ m2 स्क्वेअर r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. Therefore rotational kinetic energy is equal to half m1 r1 square plus m2 r2 square plus that is mn rn square. अशा पद्धतीने आपण त्याला ब्रॅकेट मध्ये घेतलेला आहे तिन्ही ठिकाणी. म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्रत्येकामध्ये कॉमन असल्यामुळे बाहेर काढला आणि त्याला एकत्र केलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला इज इक्वल टू हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि ज्याच्यामध्ये आय काय आहे तर आय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय तर मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स दॅट इज रेडियसचा स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ मास इंटू स्क्वेअर ऑफ रेडियस. म्हणून I इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर, आणि या सर्वांचं समेशन केलं I इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे
जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. हा फॉर्म्युला आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण तो दरवेळेस आपल्याला कामी येणार आहे. इफ मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to summation of mi/ri square is replaced by the mass m and the angular speed omega is replaced by the linear speed v, rotational kinetic energy काय बनेल बघा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ I इंटू ओमेगा स्क्वेअर हा एनालॉगस झाला, रिलेटेड झाला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. तुम्हाला दिसत असेल I ला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, जो मासशी रिलेटेड आहे, आणि एम म्हणजे मास, व्ही म्हणजे लिनियर स्पीड आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन सारखे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्याला एनालॉगस आहे असं आपल्याला म्हणतात. Thus, I is defined as the rotational inertia or moment of inertia of the object about the given axis of rotation. It is clear that the moment of inertia of an object depend upon the individual masses, प्रत्येकाचा मास किती आहे यावर डिपेंड करेल, and the distribution of the masses about the given axis of rotation for a different axis. It will be again depend upon the mass distribution around the axis and will be the different if there is a no symmetry. प्रत्येकासाठी ते वेगवेगळं असेल. During this discussion, for simplicity, we assume the object to be consisting of a finite number of particles. In practice, usually it is not so. आपण आपल्या माहितीसाठी आपण जे पार्टिकल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल आहे असं गृहीत धरलं, पण असं असू शकत नाही. एखाद्या वस्तूमध्ये लाखो करोडो असू शकते. तुम्हाला माहित आहे, मी यापूर्वी 11वी मध्ये सांगितलं आहे की सुईच्या टोकावर 10,000 ते 1,00,000पर्यंतचे ऍटम असू शकतात. मग आता एखादा पार्टिकल जर असेल तर त्यामध्ये कितीतरी ऍटम असेल, मग नंबर ऑफ पार्टिकल पण खूप सारे असतील. इन प्रॅक्टिस युजली इट इज नॉट सो. For a homogeneous rigid object of mathematically integratable mass distribution, the moment of inertia is obtained by the integration. मग आपण प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकत नाही, त्याच्यासाठी डायरेक्टली आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरतो. I is equal to r square into dm. I is equal to integration r square into dm. If integratable mass distribution is not known, it is not possible to obtain the moment of inertia theoretically, but it can be determined एक्सपेरिमेंटली. एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने आपण त्याला डिटरमाइन करू शकतो. जसे या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे की 3 ठिकाणी आपल्याला रेडियस दाखवलेली आहे. एक रिंग आहे, त्याची रेडियस r जी आहे ती कॉन्स्टंट आहे. पार्टिकल 3 वेगवेगळ्या पोझिशनला आहे. एक रिंग आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितलेला आहे. बघा काय दिसत आहे. जी डायग्राम मध्ये दाखवलेली आहे ती ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म रिंग. एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ युनिफॉर्म रिंग if its mass is practically situated uniformly on the circumference of the circle. ती रिंग आहे आणि त्याचं मास जे आहे ते सेंटरला आहे, आपण म्हणजे सर्कम्फरन्सला आहे सर्कलच्या, असं आपण म्हणूया. ऑब्वियसली इट इज अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. तो 2 डायमेन्शनल आहे, म्हणजे त्याला लांबी आणि रुंदी आहे, उंची नाही असं आपण गृहीत धरूया. असेल तरी खूप कमी आहे की निग्लिजिबल आहे. If it is rotating about its own axis, lying perpendicular to the plane and passing through the center, तर ती सेंटर मधून जर रिंग फिरत असेल, its entire mass m is practically at a distance equal to the radius r. त्याचं संपूर्ण मास जे आहे ते r इतके अंतरावर असायला पाहिजे from the axis. Hence the expression for the moment of inertia of the uniform ring of mass m and radius r फॉर्म्युला तयार होईल. मोमेंट ऑफ इनर्शिया समेशन ऑफ मास इंटू रेडियस, टोटल मास होतं m आणि टोटल रेडियस होती r. I is equal to m r square. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. धन्यवाद. टॉपिकशी रिलेटेड जर समजून त्याला काही क्वेरीज राहिले, एखादा टॉपिक जर नसेल समजला किंवा काही डिफिकल्टी आली, तर तुमच्या माहितीसाठी म्हणून मी माझं नाव आणि नंबर खालच्या बाजूला दिलेला आहे. आजच्या पिरियडमध्ये मला जे काही सांगायचं होतं ते आज हा 3रा पिरियड आहे. 3ऱ्या पिरियडमध्ये आपण या टॉपिक विषयी बोललो. धन्यवाद. थँक्यू.